नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। नुकतीच आपण मिशन महा टीईटी 2024 पर्व दुसरे ही सीरीज चालू केलेली आहे आणि या सीरीजच्या अंतर्गत आपण काही सुरुवातीचे महत्त्वपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण आणि अतिमहत्त्वाचे असे व्हिडिओ पाहिले। त्यामध्ये महा टीईटीची बेसिक इन्फॉर्मेशन पाहिली, त्याच्यामध्ये आपण टीईटीचे पेपर इन्फॉर्मेशन पाहिली, मग टीईटी कोणी द्यावे कोणी देऊ नये, कोणता विषय घेतल्यानंतर काय प्रॉब्लेम येतो, सामाजिक शास्त्र किंवा गणित विज्ञान याच्यापैकी कोणतेही घेतल्यानंतर काय प्रॉब्लेम होतो त्याचा एक डेडिकेटेड व्हिडिओ पाहिला। त्यानंतर आपण हाऊ टू क्रॅक टीईटी इन फर्स्ट अटेम्प्ट हा व्हिडिओ पाहिला। मग त्यानंतर आपण एक नवीन सिरीज चालू केली जी की होती महा टीईटी सब्जेक्ट वाइज सिलेबस, आणि या सब्जेक्ट वाइज सिलेबस मध्ये आपण टोटल 7 व्हिडिओज पाहणार आहोत आणि त्या अंतर्गत आपण आतापर्यंत मराठीचा सिलेबस पाहिलेला आहे, इंग्लिश विषयाचा सिलेबस पाहिलेला आहे, गणितचा पाहिलेला आहे, मग गणितमध्ये गणित, बुद्धिमत्ता आणि भूमिती या तिन्हींचा एकत्रीकरण करून एकच व्हिडिओ पाहिलेला आहे। आणि त्यानंतर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बालमानसशास्त्र म्हणजे मानसशास्त्र या विषयाचा सिलेबस पाहणार आहोत, जो की पेपर 1 आणि पेपर 2 साठी असणार आहे। मग आता विचार असा आला असेल की पेपर 1 ला सिलेबस वेगळा आहे आणि पेपर 2 ला सिलेबस वेगळा आहे का? तर अजिबात नाहीये। पेपर 1 आणि पेपर 2 चा कॉमन सिलेबस आहे आणि दोन्हीचा एकत्रित करून सिलेबस दिलेला आहे आणि जे काही चॅप्टर दिलेले आहेत ते पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये 100% विचारले जातात। आता सध्या आपल्याकडे मानसशास्त्राचा सोर्स म्हणून काय असतो? बालमानसशास्त्राचा सगळीकडे क्लासकडे ट्युशनकडे जे की आहे फडके प्रकाशनचं पुस्तक, त्याच्यामध्ये आहे 7 चॅप्टर, बस एवढं शिकवतात। पण आपल्या मानसशास्त्रामध्ये जे की बालमानसशास्त्र म्हणून प्रचलित आहे त्याच्यामध्ये एवढे 7 चॅप्टर नाही आहेत, त्याच्यामध्ये बाकीचे सुद्धा चॅप्टर आहेत, ते क्लासवाले कुणीही शिकवत नाही आहेत आणि इकडून तिकडून उचललेलं ओबडधोबड असं हे करतात। त्यामुळेच मानसशास्त्र अवघड जातं, म्हणजेच बालमानसशास्त्र अवघड जातो आणि पेपरमध्ये मार्क कमी पडतात। एक गोष्ट लक्षात घ्या, जो काही मानसशास्त्र आहे, बालमानसशास्त्र काय म्हणा किंवा मानसशास्त्र म्हणा, पेपर 1 ला 30 मार्काचा आहे आणि पेपर 2 ला सुद्धा 30 मार्काचा आहे। मग असं एकत्रित करून 60 मार्क आहेत। मग या 60 मार्कासाठी फक्त 3च किंवा 7च टॉपिक असतील का? हो, पेपर 1 ला 30 मार्क आणि पेपर 2 ला 30 मार्क हे लक्षात असू द्या, नाही तर एकाच पेपरला 60 मार्क असतात का असं म्हणचाल? तसं नाहीये। 60 टॉपिकवर एवढं शक्य आहे का? नाही, भरपूर टॉपिक आहेत। या सर्वांचं विश्लेषण आणि कोणते टॉपिक आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, खूप महत्त्वाचं आहे। एवढं डीप नॉलेज तुम्हाला कुठलेही क्लासवाले हजारो 10 हजार रुपये घेऊन सुद्धा देणार नाहीयेत आणि जे काही महत्त्वाचे घटक आहेत ते तुम्हाला क्लासमध्ये मिळणार सुद्धा नाहीयेत, हे मी गॅरंटी देऊन सांगतो। असो, ह्याच्यामध्ये खूप अगोदरचे विद्यार्थी जे की 2000 टीईटीला दिले होते त्यांना याचा जबरदस्त अनुभव आलेला आहे आणि त्यावेळेस आपण जे काही मानसशास्त्र शिकवलं होतं, ज्या काही मानसशास्त्राच्या नोट्स दिल्या होत्या, त्या नोट्सच्या माध्यमातून खूप जणांना 30 पैकी 20च्या पुढे मार्क पडलेले आहेत। पण सद्यस्थितीला आता आपल्याकडे मानसशास्त्राच्या नोट्स अवेलेबल आहेत, सर्वच्या सर्व रेडी आहे आणि आता आपण मानसशास्त्राची सिरीज सुद्धा चालू करणार आहोत। एवढं सगळं फॉलो केलं तर तुम्हाला 30 पैकी 25च्या पुढे मार्क पडणार म्हणजे पडणार। असो, आता जास्त अवांतर चर्चा न करता आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळू, जे की आहे महा टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर 1 व पेपर 2 साठी मानसशास्त्र म्हणजे बालमानसशास्त्राचा सिलेबस काय आहे। एक लक्षात घ्या, आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की डीएडला एक फडके प्रकाशनचं पुस्तक आहे, जुन्या डीएडच्या अभ्यासक्रमाचं, त्यावेळेस त्याला डीटीएड म्हटलं जातं, डिप्लोमा इन टीचर एज्युकेशन असं त्या डिग्रीचं नाव होतं, म्हणजे डिप्लोम्याचं नाव होतं। डीएड फर्स्ट इयरला आहे मानसशास्त्र, अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र। मग सध्या एवढ्या 7 टॉपिकवर सगळीकडे शिकवलं जातं। मित्रांनो, तसं नाहीये, याच्यापेक्षा खूप अभ्यास आहे, तो आपण पाहू। पण महत्त्वाचं एक डीएडचं पुस्तक आहे फडके प्रकाशनचं, फक्त तेच पुस्तक वापरायचं, त्याच्याशिवाय दुसरं कोणतंही वापरायचं नाहीये। हे पुस्तक आहे डीएडचं
अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र फडके प्रकाशनचं फक्त हेच पुस्तक वापरायचं, याच्याशिवाय दुसरे कोणतेही पुस्तक वापरायचे नाहीत. ह्याच्याशिवाय सुविचार प्रकाशनचं आहे. मग सध्या D.Edचा जो अभ्यासक्रम चालू आहे त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याचे पुस्तक आहेत, 3-4 पुस्तक आहेत, ते चुकून सुद्धा वाचायचे नाहीयेत. जे पुस्तक महत्त्वाचं आहे ते सांगितलं आपण. पुस्तकाच्या ह्याच्यामध्ये पाहू काय वाचायचं. आता याच पुस्तकामधला पहिला टॉपिक आहे अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र आणि त्याच्या स्वरूप व चर्चा. मग आता अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र स्वरूप व चर्चामध्ये काय आहे हो, मानसशास्त्र म्हणजे काय. मग आता याच्यामध्ये मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या सांगितलेल्या आहेत. मग जे काही मानसशास्त्रज्ञ आहेत ज्यांनी मानसशास्त्राच्या व्याख्या सांगितलेल्या आहेत यांच्यामध्येच भांडण लागलेलं आहे. म्हणजे हे प्रकरण भांडणाच्या स्वरूपात जर आपण घेतलं तर आपल्याला हे चॅप्टर एकदम क्लिअर होऊन जातं. एका तासामध्ये चॅप्टर संपून जातो. आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, मानवोत्तर वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. असे वेगवेगळे मानसशास्त्र आहेत, त्यांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. म्हणजे भांडणाच्या स्वरूपात जर आपण हे पाहिलं, म्हणजे एक मानसशास्त्र हे म्हणतो आत्मा म्हणजे मानसशास्त्र, एक म्हणतो मन म्हणजे मानसशास्त्र, किंवा एक वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. असं जर आपण घेतलं की आपल्याला ह्या व्याख्या एकदम फास्ट आणि क्लिअर होऊन जातात. मग त्यानंतर आहे मानसशास्त्र म्हणजे काय, मानसशास्त्राचे स्वरूप काय आहे, मानसशास्त्राची उत्पत्ती कशी झाली. मग याच्यामध्ये मानसशास्त्राच्या विविध शाखा आहेत, त्या शाखा कोणकोणत्या याचा सुद्धा या टॉपिकमध्ये अभ्यास आहे. म्हणजे शॉर्टकट आहे, आपल्याला त्या प्रत्येक शाखेमध्ये डीपमध्ये जायचं नाही, फक्त शाखा कोणत्या आहेत एवढं सुद्धा कळालं तर ह्याच्यामध्ये होऊन. मग याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये. शिक्षण हे सहज चालणारी प्रक्रिया आहे, अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे, नैसर्गिकपणे चालणारी प्रक्रिया आहे. याच्यावर आधारित प्रश्न असतात. त्यानंतर आहे मग याच्यामध्ये वर्तन अभ्यासाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. मग त्याच्यामध्ये आहे निरीक्षण आहे, आत्मनिरीक्षण आहे, मग याचे फायदे आहेत, तोटे आहेत. मग त्यानंतर आहे प्रायोगिक पद्धती आहे. मग पुन्हा त्याच्यानंतर आहे आणखीन कुठल्याही जीवन वृत्तांत पद्धती आहे, मग त्याचे फायदे आहेत, तोटे आहेत. हे सगळं झालं की पहिला टॉपिक संपतो. मग दुसरा टॉपिक आहे अध्ययन प्रक्रिया, स्वरूप व व्याप्ती. मग याच्यामध्ये अध्ययन म्हणजे काय, अध्यापन म्हणजे काय, मग त्याच्यामध्ये पठारावस्था आहेत, पठारावस्था का निर्माण होते, पठारावस्थेचे कारणे काय आहेत, मग या पठारावस्थेतून बाहेर कसं पडायचं हे या टॉपिकमध्ये आहे. मग त्याच्यामध्ये अध्ययनाच्या उपपत्त्या आहेत. मग ह्या उपपत्त्या कुठल्या आहेत, थॉर्नडाईकची उपपत्ती आहे ती कुठली, प्रयत्न प्रमाण उपपत्ती. मग आपण याच्यामध्ये काय करतो, थॉर्नडाईकची प्रयत्न प्रमाण उत्पत्ती म्हणजे चुकत मानू शकतो. मग त्याचा सार दिलेला असतो, आपण तेवढंच पाठ करतो नाही, इथं चुकतो. ज्या काही उपपत्त्या आहेत त्या उपपत्त्या निर्माण करताना त्याच्या मागं काहीतरी प्रयोग केलेले आहेत, तेच प्रयोग महत्त्वाचे आहेत. ते का प्रयोग एकदा आपल्याला समजले, कोणता प्रयोग कुणावर केला. मग हे जे काही शास्त्रज्ञ आहेत आता कुठले कुठले प्रयोग आहेत, थॉर्नडाईकचा प्रयोग आहे, कोहलरबर्गची उपपत्ती आहे, मग त्यांनी जो प्रयोग केलेला आहे, वॅटसन आहे, स्किनर आहे, पावलॉव आहे, पुन्हा कर्ट लिविन आहे, डेव्हिड आसुबेल आहे. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या, थॉर्नडाईकने प्रयोग केलेला आहे, मग त्याने प्रयोग करताना कोणता प्राणी वापरला होता. मग जी काही समाकारवादी समदिष्टवादी उपपत्ती होती, मी सुलतान नावाचा चिपांजी नावाचा माकड होतं, त्याचं नाव सुलतान आहे. मग हा प्रयोग कोणत्या शास्त्रज्ञानं केलेला आहे ते सुद्धा माहिती पाहिजे. मग सुलतान हा कोणत्या प्रयोगाशी निगडीत आहे, मग या प्राण्यावर कोणत्या शास्त्रज्ञांनी प्रयोग केला ते महत्त्वाचं आहे. मग याच्यामध्ये कबूतर आहे, उंदीर आहे, मांजर आहे, कुत्रा आहे, स्किनर बॉक्स आहे, असे वेगवेगळे प्रयोग आहेत. ते का जे प्रयोग कळाले तरच आपल्याला उपपत्ती समजते. आता क्लासेसमध्ये काय करतात, त्यांनी जो काही प्रयोग केलेला आहे त्या प्रयोगाचा जो काही सार आहे तेवढं सांगतात आणि म्हणतात प्रयोग महत्त्वाचा नाही. पूर्वी महत्त्वाचा नव्हता. पूर्वी फक्त जे काही उपपत्त्या आहेत त्या उपपत्त्यांवर आधारित प्रश्न होते. म्हणजे थॉर्नडाईकची प्रयत्न प्रमाण उपपत्ती, त्याचा सार काय होता त्यावर प्रश्न विचारले जायचे. पण नंतरचा काळ बदलला. 1819 पासून तर खूप अवघड प्रश्न येऊ लागले. जे काही प्रयोग केलेले आहेत त्या प्रयोगातून काय साध्य झालं त्याच्यातला सार आपल्याला विचारला गेलेला आहे. मग आता थॉर्नडाईकची उपपत्ती आहे, त्याच्या 2 ओळी, स्किनरची एक उपपत्ती आहे त्याच्यातली एक ओळ आणि वॉटसनची एक टाकणार. मग याच्यापैकी कुठली तरी एक ओळ बरोबर असणार, ती ओळ शोधा म्हणणार. खूप किचकट काम केलेलं आहे. जास्त लोचं टेन्शन घेऊ नका. आपण ज्यावेळेस नोट्स पाहू त्यावेळेस ह्याचा अभ्यास करू. त्यानंतर आहे
अध्यापनावर परिणाम करणारे घटक, सर्वात महत्त्वाचा, सर्वात मोठा, याला 8 दिवस लागले तरी चालतील असा घटक आहे. ह्याच्यामध्ये खूप काही अभ्यास करणार आहे. आता एक याच्यावरच आहे, अध्यापनावर परिणाम करणारे घटक. सहज आहे, बसल्या बसल्या विचार करण्याची गोष्ट. अध्यापनावर परिणाम करणारी गोष्ट आपल्यावर काय असू शकतो? अनुवंश. आपल्याला तर माहिती आहे अनुवंशामुळे आपल्या अध्ययनावर परिणाम होतो. आपले आई वडील शिकलेले सवरलेले असतील तर येणारे अपत्य सुद्धा सुशिक्षित असतं, त्याची बुद्धीचा विकास चांगला झालेला असतो. मग जे काही समोरचं वातावरण असतं आजूबाजूचं, म्हणजे त्याला परिवेश म्हणतात, त्याचा सुद्धा आपल्या अध्ययनावर परिणाम होतो. अनुवंश, परिवेश. मग त्यानंतर संवेदना आहे. संवेदना म्हणजे काय? संवेदनेचे स्वरूप आहे, संवेदनेच्या व्याख्या आहे, संवेदनेचे प्रकार आहेत. मग त्यानंतर प्रतिमा आहे, प्रतिमेचे वेगवेगळे प्रकार आहेत. अवबोध आहे, कल्पना आहे, कल्पनेचे सुद्धा प्रकार आहेत. कल्पना आणि प्रतिमा याच्यातील प्रकार आहेत. मग पुन्हा स्मरण आहे, विस्मरण आहे. मग जर स्मरण करायचं असेल तर चांगल्या स्मरणासाठी काय काय केलं जाऊ शकतं? विस्मरण होत असेल तर ते त्याच्या स्मरणात रूपांतर कसं करायचं? विस्मरण हे देवानं दिलेली देणगी आहे असं का म्हणतात? त्याचं सुद्धा विश्लेषण महत्त्वाचं आहे. कारण आपल्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडत असतात की ज्या आपल्या मनाला, आपल्या मेंदूला, आपल्या शरीराला, आपल्या भावनेला, संपूर्ण मानवी प्रवृत्तीला हादरून सोडणाऱ्या असतात. मग अशा घटनेचा आघात आपल्या मेंदूवर होतो. त्यानंतर माणूस इतका अस्ताव्यस्त होऊन जातो की त्याला तारतम्य राहत नाही. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या विकृती होऊ शकतात. त्याचं मानसिक संतुलन खराब होऊ शकतं, भावनिक संतुलन तर अधिक ढासळलेलं असतं. मग याच्यातून सावरण्यासाठी काय काय उपाय असतात ते झाल्यानंतर अशा गोष्टीचा मानवी हृदयावर, मानवी मनावर जास्त आघात होऊ नये, मग ते कालांतराने विसरून जावे, त्यासाठीच विस्मरण असतं. मग त्यासाठीच विस्मरण महत्त्वाचं आहे. मग अवधान आहे. अवधान म्हणजे काय? अवधान कसं एकाग्रीकरण केलं जाऊ शकतं? अभिरुची आहे, पुन्हा भावनिक संतुलन आहे, मानसिक संतुलन आहे, मानसिक गरजा आहेत. मग पुन्हा याच्यामध्ये बुद्धिमत्ता हा घटक आहे. बुद्धिमत्तेच्या कसोट्या आहेत, बुद्धिमत्तेचे चाचणी आहे, बुद्धिमत्तेचे स्वरूप आहे. कुणी बुद्धिमत्तेच्या चाचण्या सांगितल्या. या सगळ्यांचं कॉम्बिनेशन आपल्याला कुठं पाहायला भेटतं? अध्यापनावर परिणाम करणारे घटक. मी काय म्हणलोय, हा टॉपिक 7 ते 8 दिवस घेणार आहे. 15 दिवस सुद्धा घेतले तरी चालतं. हा का टॉपिक झाला की आपलं संपूर्ण मानसशास्त्र एकदम परफेक्ट व्हायला मदत होऊ शकते. बाप माणूस असल्यासारखा अध्यापनावर परिणाम करणारे घटक. काही करायचं, वेळ लागला हरकत नाही, पण या सगळे समजून घ्यायचं. इथं फक्त मी द्यायला एवढ्या महत्त्वाचे दिलेत. ह्याच्यामध्ये बक्कळ आहे हो. 15 दिवस लागण्यासारखा एवढा सिलेबस फक्त या टॉपिकवर आहे. पुन्हा अध्ययनाचे संक्रमण. याच्यामध्ये काय हो, एकदम छोटासा टॉपिक, एका दिवसाचा टॉपिक 2 तासामध्ये होऊ शकतो. असं थांबून शिकवायला गेलं तर 1 तासामध्ये संपू शकतो आहे. आता मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये हा टॉपिक संपून दाखवतो. अध्ययनाचे संक्रमण काय आहे? अध्ययनाचे संक्रमण म्हणजे काय? याच्यामध्ये आहे मग अध्ययनाचे संक्रमण कसे होते. मग याच्यामध्ये आहे धन संक्रमण, ऋण संक्रमण, शून्य संक्रमण. मग धन संक्रमण म्हणजे काय? एका परिस्थितीमध्ये केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीमध्ये, अध्ययनावर किंवा दुसऱ्या परिस्थितीमध्ये उपयोग होत असेल तर ते धन संक्रमण झालं. मग एका परिस्थितीमध्ये किंवा घेतलेल्या अध्ययनाचा, घेतलेल्या कौशल्याचा उपयोग दुसऱ्या परिस्थितीमध्ये त्याचा उपयोग होत नसेल तर ते ऋण संक्रमण. आणि शून्य संक्रमण म्हणजे काय असतं? एका परिस्थितीमध्ये किंवा घेतलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या अध्ययनावर किंवा दुसऱ्या परिस्थितीवर साधक किंवा बाधक असा काहीच परिणाम होत नाही, त्याला शून्य संक्रमण असे म्हणतात. झालं संक्रमण. मग याच्यामध्ये आहे उपपत्ती आहे, त्याच्यामध्ये शक्तिवादी उपपत्ती आहे, 3-4 उपपत्ती आहेत. झाला अध्ययनाचे संक्रमण. संपला टॉपिक. एवढंच आहे. काय म्हणलं, 1 तासात होऊन जातं. त्याच्यानंतर आहे अध्ययन व बालकाचा विकास. तिसरा टॉपिक जसा मोठा आहे तसा अध्ययन व बालकाचा विकास, ज्याला की वाढ व विकास असे सुद्धा म्हणतात. मग याच्यामध्ये वाढ काय आहे, विकास काय आहे, वाढ व विकास यांच्यातील फरक काय आहे. मग याच्यामध्ये अध्ययन व बालकाचा विकास कसा होतो याचे वेगवेगळे टप्पे दिलेले आहेत. मग हे टप्पे कोणकोणते आहेत?
भ्रूणावस्था आहे, गर्भावस्था आहे, कुमारावस्था आहे, शैशवावस्था आहे, प्रौढावस्था आहे, या ज्या काही अवस्था आहेत या सर्वांचा अभ्यास इथं आपल्याला करायला भेटतो. मग याच्यामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक हे जे काही आहेत त्याचा अध्ययनावर काय परिणाम होतो किंवा मानसिक मुलगा शिशु अवस्थेत असतो मग त्याचे मानसिक कौशल्य कोणते विकसित होतात, शारीरिक कौशल्य कोणते विकसित होतात, अशा सगळ्या अवस्थांचा अभ्यास आहे. शिशु अवस्था असेल तर त्याच्यामध्ये शारीरिक कौशल्य आहे, भावनिक कौशल्य आहे, मानसिक कौशल्य आहे. या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला अध्ययन व बालकाचा विकास याच्यामध्ये करायचा. अतिशय सोपा टॉपिक, एकदम सोपा, समजून घेतलं तर सोपा, आणि जर समजायचंच नसेल तर मरेपर्यंत जरी शिकला तरी समजत नाही अशी गोष्ट आहे. फक्त थोडंसं लक्षपूर्वक ह्याच्याकडे लक्ष दिलं तर येतं. पुन्हा 6वा टॉपिक आहे अध्यापन प्रक्रिया. हा टॉपिक सुद्धा महत्त्वाचा आहे. अध्यापन प्रक्रियेमध्ये आपल्याला काय पाहायला भेटेल, काय पाहायला भेटेल जरा विचार करा बरं. अध्यापन प्रक्रिया म्हणजे शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रिया. झालं, एवढंच आहे या टॉपिकमध्ये, बाकी काही नाही. आणखीन थोडंफार आहे पण आपण त्या टॉपिकच्या वेळेस समजून घेऊ. पुन्हा 7वा आहे अध्यापकाचे व्यक्तिमत्व. अध्यापकाचे व्यक्तिमत्व कसे असावे, अध्यापक कसा असावा म्हणजे शिक्षकाचे व्यक्तिमत्व साधं सरळ. शिक्षक हा साधा सरळ असावा, साधी राहणी, उच्च विचारसरणी असावे, त्याचे विचार चांगले असावेत, प्रभावी बोलणे असावे, वाईट वर्तन नसून मग त्याची वाणी भाषा एकदम चांगली असावी, समाजामध्ये मिळणारा मिसळणारा असावा. याच्या संदर्भात हे आहे अध्यापकाचे व्यक्तिमत्व. एवढं सगळं आपल्याला भेटून जातं D.Edच्या फर्स्ट इयरच्या पुस्तकाचे. अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र जे की आहे फडके प्रकाशनचं, हे झालं पुस्तक क्रमांक 1 जुनं, D.Edचं जुनं. हे एवढा अभ्यास मिळतो. आणि क्लासवाले झालं एवढं शिकवतात आणि तुमचं मानसशास्त्र संपलं. जे की पेपर 1चंही संपलं आणि पेपर 2चंही संपलं, TETचंही संपलं आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या परीक्षेला सुद्धा एवढंच सांगून मानसशास्त्र म्हणजेच बालमानसशास्त्र संपवून टाकतात. नाही, अभी तो खेल शुरू हुआ है, मंजिल अभी बाकी है, अभी तो हमने कुछ किया ही नहीं, बस किया है सिर्फ 7 टॉपिक किए हैं, लेकिन यही से शुरू होता है सब खेल. आता काय खेळ आहे, कुठला खेळ आहे हे झालं. तर याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे विशेष गरजा असणारी बालके हे कुठल्याही पुस्तकामध्ये सापडत नाहीये, कुठल्याही पुस्तकामध्ये सापडत नाहीये. मग हे विशेष गरजा असणारी बालके कुठली आहेत? दृष्टीदोष आहेत, म्हणजे ज्यांच्या डोळ्याला दोष आहे. मग याच्यामध्ये वेगवेगळे प्रमाण आहे, टक्केवारी आहे. मग या दोषाची कारणे आहेत, त्याच्यावर उपाय आहेत. मग याच्यासाठी काय उपाययोजना केलेल्या आहेत, याच्या शाळा आहेत, विद्यालय आहेत, कोण काय केलं ते सगळं आहे. मग कर्णबधिरांचं तसंच आहे, मतिमंदांचं तसंच आहे, विकलांगचं तसंच आहे, सर्जनशील बालके असतात, प्रज्ञावन बालके आहेत, पुन्हा मेंदूचा पक्षाघात झालेले बालके आहेत, अकार्यक्षम बालके आहेत. मग पुन्हा बालगुन्हेगारी आहे. मग याचे कारणे आहेत, उपाय आहेत, कोणी काय केलं, याच्या शाळा बिळा सगळं ह्याच्यामध्ये अभ्यास करायचे. आता पाहायला गेलं तर विशेष गरजा असणारी बालके हे एक विशेष पुस्तक असल्यासारखं असतं. मग एक विशेष अभ्यासाचा गट आहे. हे दुसरं पुस्तक वापरावं लागतं ह्याच्यासाठी. एका पुस्तकात भेटत नाही, ह्याच्यासाठी दुसरं पुस्तक वापरावं लागतं. पण ते सध्या मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे कुठंच. मग काळजी करू नका, ह्याच्या नोट्स आपल्याकडे आहेत, ह्या आपण नोट्स प्रोव्हाइड करू. त्यानंतर आहे व्यक्तिमत्वाचे प्रकार आणि वर्गीकरण. ह्या वर्गीकरणावर आधारित 2017 पासून कंटिन्यू प्रश्न येत आहेत. व्यक्तिमत्वाचे वर्गीकरण कोण केलेलं आहे? शेल्डनने केलेलं आहे, कार्ल युंगने केलेलं आहे, मग त्याच्यानंतर कर्ट लेविनने सुद्धा केलेलं आहे, गिलफोर्टने सुद्धा केलेलं आहे. मग हे व्यक्तिमत्वाचे वर्गीकरण का केलेले आहे, कसे केलेले आहे, कोणते केलेले आहे? मग सडपातळ आहे, जाडजूड आहे, मग काळी मिडी आहे, असे वेगवेगळे नावं दिलेले आहेत. जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. गोलाकार आहेत, पुन्हा काय ते चपटे आहेत, असले नावं आहेत. हे त्यावेळेस आपण ह्याच्या नोट्स पाहू ना, त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल. हे आहे व्यक्तिमत्व प्रकार व वर्गीकरण, प्रत्येकाचं वेगवेगळं वर्गीकरण.
मग त्यानंतर आहे सर्वात महत्त्वाचं टॉपिक संरक्षण यंत्रणा, जे की आपल्या डीएडच्या पुस्तकात पाहायला भेटत नाहीत, कुठंही मग याचा अभ्यास कसा करायचा, हे संरक्षण यंत्रणा कुठकुठले आहेत, समर्थन आहे, प्रतिपूरण आहे, दिवास्वप्न आहे, तादात्म्यकरण आहे, उदात्तीकरण आहे, मग मिथ्या समर्थन आहे, अशा वेगवेगळ्या हे आहे संरक्षण यंत्रणा ज्याचा की आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग करतो. आता दिवास्वप्न म्हणजे काय असतं हो, जे की दिवसा ढवळ्या पाहिलं जातं बसल्या बसल्या. काय पाहिलं जातं की मी देशाचा मुख्यमंत्री असेल, म्हणजे मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल, मग देशाचा पंतप्रधान होईल. त्याच्या आधी मी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता पास होऊन डायरेक्ट शिक्षक म्हणून लागलेलो असेल जिल्हा परिषदला. हे पाहिलेलं असतं. दिवसा ढवळ्या पाहिलेले स्वप्न म्हणजे दिवा स्वप्न. मग समर्थन असतं, काही चुका केलेल्या असतात, आपल्या चुकाला आई समर्थन घालते, मग अशा वाक्यावर उपयोग करून ते विचारलं जातं. तादात्म्यकरण आहे व उदात्तीकरण आहे, पूर्ण आहे. आता मग प्रतिपूरण म्हणजे काय असतं हो, आपण एखाद्या क्षेत्रामध्ये पिछाडलेले असो आणि दुसऱ्या क्षेत्रामध्ये आपण नावलौकिक केलेला असो, तर ते त्याच्याशी झालं प्रतिपूरण, ते असतं प्रतिपूरण. असे भरपूर आहेत, 31 आहेत, ह्याच्या नोट्स आहेत, हे आपण घेणार आहोत, काळजी करू नका. त्यानंतर आहे अध्यापन पद्धती व तंत्रे. आता हा मानसशास्त्र माझ्या आवडीचा विषय आहे, जीवाभावाचा विषय आहे, तळमळीचा विषय आहे. इतका आवडतो बोलायला गेलं ना दिवस पुरणार नाही. प्रत्येक टॉपिकवर नॉनस्टॉप बोलू शकतो, इतका आवडताय. शिकवायला तर खूप चांगलं आवडतं, खूप शिकवायला तरी खूप आवडतं, असा विषय आहे. आणि आत्ता आलो फक्त 11व्या ह्याच्यामध्ये, वेळ बराचसा झालेला आहे, आपण फास्टमध्ये घेऊ, कारण ज्यावेळेस आपल्याला हे प्रत्येक चॅप्टर वाईज शिकवायचं ना त्यावेळेस डिटेलमध्ये पाहू. अध्यापन पद्धती व तंत्रे. आता तुम्हाला वाटत असेल की मी फेकायला लागलो, हे करायला, काळजी करू नका हो. आपल्या चॅनलवर एक प्लेलिस्ट आहे, शिक्षक पात्रता परीक्षा. त्याच्यामध्ये बालमानसशास्त्र नोट्स म्हणून लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये 13 व्हिडिओ आहेत, तुम्ही पाहून घ्या. ते व्हिडिओ सुद्धा पाहिले की तुमचं मानसशास्त्र पूर्ण होऊन जातं. पण आपण सध्या याच्यामध्ये ॲडिशनल सुद्धा ॲड करणार आहोत. असो, चला, कुठं आहे अध्यापन पद्धती व तंत्रे. मग ह्याच्यामध्ये अध्यापनाच्या पद्धती कोणत्या आहेत, तंत्रे कुठल्या आहेत, कथन आहे, निरीक्षण आहे, इतिहास पद्धती आहे, भूगोलाच्या अध्यापन पद्धती आहे, भूगोल कसा शिकवायचा, इतिहास कसा शिकवायचो, निरीक्षण पद्धती आहे, मग प्रवास पद्धती आहे, वेगवेगळ्या अध्यापनाच्या पद्धती आहेत, ते आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायला भेटतात. मग ते तंत्रे सुद्धा आहेत. मग जी काय कथन पद्धत आहे त्याचे फायदे आहेत, तोटे आहेत, कथाकथन आहे त्याचे फायदे तोटे आहेत, इतिहास अध्यापन पद्धती त्याचे फायदे आहेत, तोटे आहेत, प्रत्येकाचे फायदे तोटे आणि त्याचा शिक्षणावर किंवा शालेय अभ्यासक्रमावर होणारा उपयोग, किंवा शाळेत आपण त्याचा उपयोग कसा करतो, कोणती पद्धत पहिलीला उपयोगाला येते, कुठली पद्धत दुसरीला येते, कुठली पद्धत 6वी ते 8वीला उपयोगाला येते, अशावर आधारित प्रश्न असतात. 12वा घटक आहे व्याख्या. मग आता ह्या व्याख्या कुठल्याला हो, सेपरेट घटक आहे, ह्याच्यामधल्या तर व्याख्या येतात, पण आपण सेपरेट व्याख्याचा बंच केलेला आहे, अनगिनत व्याख्या, टॉप टू बॉटम, ह्याकडेच त्या गटाला व्याख्याच व्याख्या. ह्या व्याख्याच्या बाहेर कुठली व्याख्याच विचारणार आहेत, सगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये कुठल्या, अध्ययनाच्या व्याख्या, अध्यापनाच्या व्याख्या, मानसशास्त्राच्या व्याख्या, मग व्यक्तिमत्वाच्या व्याख्या, बुद्धिमत्तेच्या व्याख्या, सगळ्या व्याख्या आपण सेपरेट दिलेल्या आहेत आणि व्याख्यावर प्रश्न पडलेले आहेत. त्यानंतर आहे वैयक्तिक भिन्नता. मग ही वैयक्तिक भिन्नता का असते, त्याचे कारणे काय आहेत, अनुवंश परिणाम करतो का, याच्यावर आधारित सुद्धा प्रश्न आहेत. हा टॉपिक कुठल्याही पुस्तकात भेटणार नाही, हे आपण घेऊ. त्यानंतर आहे ग्रंथी व त्यांचे कार्य. बरेच जण हे पहिल्यांदा ऐकत असतील, ग्रंथी काय आहे, त्याचे कार्य, कंठस्थ ग्रंथी, उपकंठस्थ ग्रंथी, मग थायरॉक्सिन नावाचा स्राव असतो, त्याचा उपयोग काय होतो, हे जे स्राव असतात त्यांचे ग्रंथी असतात, त्यांचे कार्य, त्यांचे उपाय आणि त्यांचे परिणाम, याच्यावर आधारित प्रश्न असतात, दरवेळेला पडलेला असतो. आणि हे क्लासमध्ये कुठेही शिकवत नाहीयेत, कोणत्याही क्लासमध्ये, आणि तुम्हाला हे सहसा पुस्तकामध्ये सुद्धा मिळणार नाहीत. मार्केटमध्ये 1760 पुस्तकं उपलब्ध आहेत. मी काय म्हणतोय, तुम्हाला कुठलं पुस्तक वापरायचं आहे ते वापरा, स्वतंत्र तुमचं आहे, तुम्हाला स्वातंत्र्य आहे, तुम्ही काही करू शकता, कोणतंही पुस्तक वापरू शकता, अभ्यास करू शकता. पण माझं एक प्रामाणिक मत आहे, तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल, मार्क्स घ्यायचे असतील
आणि तुमचं मानसशास्त्र सुधारायचं असेल तर फक्त आपले व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. जास्त अतिशयोक्ती नाही आहे, तुमचं स्वातंत्र्य आहे. तुम्हाला क्लास लावायचे असतील लावा, 3-3 हजार घालवा, 5-5 हजार घालवा, मग तिकडून परत इकडे या, काही प्रॉब्लेम नाही. मग पुन्हा नंतर मला सांगा पुढे जाऊ ग्रंथी व त्यांचे कार्य कुठल्याही पुस्तकात भेटणार नाही, हे आपण घेऊ. त्यानंतर समायोजन व मानसिक आरोग्य. मग याच्यामध्ये समायोजन काय आहे, समायोजन कसं करायचं, कुसमायोजन म्हणजे काय. मग त्याच्यामध्ये आपण जर एखाद्या परिस्थितीमध्ये मिळतं जुळतं घेतलं तर ते झालं समायोजन. मग मी आता अचानकच आमच्या लातूरमध्ये राहणारो आहे, मग अचानकच मुंबईसारख्या शहराच्या ठिकाणी मी राहायला गेलो तर तिथल्या मेट्रोचा प्रवास किंवा तिथलं जेही असते ना रेल्वे, त्याचा प्रवास आपल्याला जमत नसतो. मग अचानकच सुरुवातीपासून अचानकच करायला गेलं, मग त्याच्याशी मिळतं जुळतं येत नाही, मग झालं ते झालं कुसमायोजन. मग माझा क्लास बुडला, शाळा बुडली, ट्युशन बुडलं, जे काही असेल, रेल्वे भेटली नाही, गर्दी असली, त्यामुळे मला टेन्शन यायला लागलं. टेन्शनमधून आल्यानंतर काय निर्माण होतं, वैफल्य. मग त्या वैफल्यातून पुन्हा नंतर निर्माण होतं नैराश्य. अशा गोष्टी आहेत त्या आहेत समायोजन व मानसिक आरोग्यामध्ये. मग याच्यामध्ये असतं पूर्वग्रह. मग पूर्वग्रह म्हणजे काय असतं, आता मुंबईला गर्दी असते, मग काही ठिकाणी मुंबईला गर्दीच नसते. आपण जे ग्रह करून ठेवलेलो असतो मुंबईला गर्दी असते किंवा डॉक्टर होणं खूप अवघड असतं, ह्या ज्या काही कल्पना असतात त्या पूर्वग्रहावर आधारित असतात. चांदो मामा हा सुद्धा एक पूर्वग्रह आहे. असो, हे झालं समायोजन व मानसिक आरोग्यामध्ये. मग आणखीन एक घटक आहे 16वा, प्रेरणा संघर्ष, कारणे, प्रकार व उपाय. हा घटक आतापर्यंत कोणीही शिकवलेला नाहीये, तुम्हाला कुठल्याही पुस्तकामध्ये पाहायला मिळणार नाहीये. जे काही फडके प्रकाशनचं पुस्तक आहे त्यामध्ये सुद्धा नाहीये. मार्केटमधल्या कुठलीही पुस्तकं घ्यावं, तुम्हाला त्याच्यामध्ये हा चॅप्टर पाहायला भेटणार नाहीये. आणि 2021ला ज्यावेळेस TET होती त्यावेळेस सहजच मला वाटलं होतं की हा घटक शिकवायला हवा, म्हणून मी सहजच व्हिडिओ बनवला. त्यावेळेस काय असं आपल्याकडे फळाबिळा नव्हता, आपलं साधं सरळ नवीन चॅनल चालू केलं होतं, नवीन व्हिडिओ टाकत होतो. त्यावेळेस मला मानसशास्त्राची आवड होती म्हणून मी मानसशास्त्राचे सगळे चॅप्टर शिकवत होतो. मग त्यावेळेसच असा घटक टाकला होता प्रेरणा संघर्ष, जे की कर्ट लिव्हिनचा आहे. मग कर्ट लिव्हिननं प्रेरणा संघर्षाचे प्रकार सांगितलेले आहेत. ते कुठले होते हो, प्रगमन संघर्ष, प्रगमन वर्जन संघर्ष, वर्जन संघर्ष. मग आणखीन एक चौथा प्रकार होता. मग हे चारही प्रकार, मग त्याचे उदाहरणं सांगितले होते. प्रगमन संघर्ष कुठला असतो, प्रगमन वर्जन संघर्ष कुठला असतो, वर्जन प्रेरणा संघर्ष कुठला असतो, मग त्याचे उदाहरणं दिलते. मग त्याला वेगवेगळे नाव होते. काय होते, प्लस म्हणजे प्रगमन, प्लस मायनस प्रगमन वर्जन, पुन्हा मायनस वर्जन, हे संघर्ष होते. आणि पुन्हा आणखीन एक चौथा एक प्रकार आहे, तो नोट्समध्ये पाहायला भेटेल, तसं नाही सांगणार. ह्यावर आधारित आपण चॅप्टर घेतला होता आणि तो शिकवला होता. आणि झालं काय, परीक्षेमध्ये पेपर 1ला 2 प्रश्न आणि पेपर 2ला 2 प्रश्न. 2021ची प्रश्नपत्रिका उचलून पहा, त्याच्यामध्ये मी आता जे सांगितले तेच प्रश्न विचारले होते. असो, त्यानंतर आहे 16वा घटक मानसशास्त्रज्ञ, शोध व जनक. मग आता आपण कुठलीही पुस्तकं घ्या, त्याच्यामध्ये मानसशास्त्राचे शोध कुठकुठले आहेत, जनक कुठकुठले आहेत, पुस्तकामध्ये पाहिलं फक्त भेटून जातात 20 ते 25 बस. नाही हो, बक्कळ मानसशास्त्रज्ञ आहेत, बक्कळ, भरपूर, चिक्कार असे जे मानसशास्त्र आहेत ते आपण आपल्या नोट्समध्ये ॲड केलेले आहेत. त्यावर आधारित आपण घेणार आहोत आणि याच्यावर बरेचसे प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर हे आहे अशा पद्धतीचं मानसशास्त्राचा सिलेबस. समजलं, DEDचं फर्स्ट इयरच्या पुस्तकातून तुम्हाला 7 चॅप्टर भेटतील, हे की कुठल्याही क्लासमध्ये शिकवतील आणि याच्या नोट्स देतील. पण ते वाचा न वाचा तुमचाही ही आहे. पण माझं वैयक्तिक मत आहे, तुम्हाला हे 7 चॅप्टर करायचेत ना, जे पुस्तक दाखवले ना ते पुस्तक करा, त्याच्या बाहेरचं कुठलंही पुस्तक वापरू नका. ह्या 7 चॅप्टरसाठी तुम्ही कुठल्याही क्लासेसवाले असो किंवा कुठल्याही मार्केटमध्ये नवीन पुस्तकं प्रकाशनचे येतात, ती तुमची मर्जी, वाचा न वाचा. पण परीक्षेमध्ये चांगले मार्क्स घ्यायचेत ना आणि TET पास व्हायचे ना,
ह्या 7 घटकासाठी अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र जे की आहे फडके प्रकाशनचं, बस यांचं पुस्तक वापरा. मी काय कोणाची मार्केटिंग करत नाही, मला कोण काय पैसे दिले नाही, हे तुम्हाला कळकळीनं सांगतोय, तुमचं चांगलं व्हावं ह्या उद्देशानं सांगतोय. मग वळू हे विशेष गरजा असणारी बालके, व्यक्तिमत्व संरक्षण यंत्रणा, अध्यापन पद्धती व तंत्रे, व्याख्या, वैयक्तिक भिन्नता, ग्रंथी व समायोजन कार्य, समायोजन व मानसिक आरोग्य, प्रेरणा संघर्ष आणि मानसशास्त्राचे शोध व जनक, हे जे काही बाकीचे टॉपिक आहेत त्याच्या नोट्स प्रिंटेड स्वरूपात अवेलेबल आहेत. त्या आपण चॅनलवर नोट्सच्या स्वरूपात, व्हिडिओच्या स्वरूपात टाकणार आहोत. त्या पाहिल्यानंतरच मी तुम्हाला PDF स्वरूपात नोट्स देईल, अगोदर नाही. कारण पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. त्यासाठी हे सगळ्याचे सगळे नोट्स आपण अगोदर चॅनलवर टाकू, त्यानंतर तुम्हाला PDF स्वरूपात भेटतील. मग आता हा सगळा जर खटाटोप करायचा असेल, मग तुम्हाला माझ्या नोट्स नको असतील, कुठलेही क्लास नको असतील, नाही, मी माझा वैयक्तिक अभ्यास करेल, स्वतः अभ्यास करेल. सर तुम्ही फक्त पुस्तकं सांगा, त्या पुस्तकं आम्ही रेफर करून अभ्यास करेल. तर चिक्कार पुस्तकं आहेत, कुठलीही पुस्तकं घ्या, काही हे नाही आहे, बंद नाही. कुठलेही क्लास लावा, कुठेही लावा, 10,000 घालवा, 15,000 घालवा, 20,000 घालवा, किंवा काय ठिकाणी तर फ्री क्लासेसवाले असतात, 99 रुपयाला त्यांचं हे असतं, कोर्स असतो, ते विकतात. काही करा, ते फक्त मनोरंजन करतील, जास्त मार्क्स घेऊन देणार नाही आहेत. पण तुम्हाला मार्क्स जर घ्यायचे असतील, मानसशास्त्राचा खरंच अभ्यास करायचा असेल आणि TETचा पेपर 1 व TETचा पेपर 2 हा जर पास करायचा असेल आणि येणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी सुद्धा मानसशास्त्राची तयारी होऊन जायची असेल, तर त्यासाठी पहिलं पुस्तक आहे फडके प्रकाशन DEDचं नंबर 1 जुनं, जे की मी आत्ता सुरुवातीला सांगितलेलं आहे 7 चॅप्टरसाठी. त्यानंतरचं दुसरं पुस्तक आहे शैक्षणिक मानसशास्त्र, रिटन बाय KV कुलकर्णी, जे आहे श्री विद्या प्रकाशन पुणे. हे पुस्तक भेटून जाईल, पण हे पुस्तक भेटणं इम्पॉसिबल आहे. जिथं लायब्ररी आहे, जिथं DED BEDचं कॉलेज चालू आहेत, त्या लायब्ररीमध्ये तुम्हाला भेटेल, बाकी कुठं भेटणार नाहीये, कारण सध्या मार्केटमध्ये बंद आहे. त्यानंतरचं तिसरं पुस्तक आहे 12वीचं जुनं, तेही 2007च्या अभ्यासक्रमावर आधारित असलेलं अगेन फडके प्रकाशन. काय सांगतोय, जुनं जुनं 12वीचं पुस्तक 2007च्या अभ्यासक्रमानुसार फडके प्रकाशन, जे की परत एकदा डॉक्टर सुरेश कारंदीकर यांचं आहे. मग त्यानंतर चौथं पुस्तक आहे जुनं 12वीचं. अगोदर 12वीचं कधी होतं, 2007च्या अभ्यासक्रमानुसार 12वीचं, आणि त्यानंतर जुनं 12वीचं म्हणजे 2007-13च्या अभ्यासक्रमानुसार, जे की आहे महाराष्ट्र राज्य शासनाचं. आणि 5वं पुस्तक आहे सध्याचं 11वी-12वीचं महाराष्ट्र राज्य शासनाचं पुस्तकं. एवढे पुस्तकं तुम्हाला करायचे आहेत. तुम्हाला सध्याचं 12वीचं 11वी-12वीचं मिळून जाईल, जुनं 2013चं मिळून जाईल, पण जुनं 12वीचं 2007च्या अभ्यासक्रमाचं मिळणार नाही. मग हे पुस्तक का सांगतोय, 2007च्या अभ्यासक्रमानुसार जर हे पुस्तक मी का सांगतोय, कारण त्या पुस्तकामध्ये तुम्हाला ग्रंथी व त्यांची मिळून जातं, प्रेरणा संघर्ष मिळून जातं. मग इकडे या, मग त्याच्यामध्ये आपल्याला वैयक्तिक भिन्नता मिळून जाते, मग संरक्षण यंत्रणा मिळून जातात, व्यक्तिमत्व प्रकार व वर्गीकरण मिळून जातात. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 टॉपिक, हे जे काही 6 टॉपिक घेतलेले आहेत ना, हे जुने 12वीच्या 2007च्या अभ्यासक्रमानुसार घेतलेले आहेत. मग आता तुम्ही म्हणताल हे शैक्षणिक मानसशास्त्र याचा उपयोग काय आहे, हे पुस्तक तर भेटत नाही, मग ह्याचा उपयोग काय आहे. हे जे काही फडके प्रकाशनचा अभ्यास केला ना, ह्याच्यावर आधारित आणखीन डीप, म्हणजे ह्याच्यामध्ये आणखीन थोडीशी एक्स्ट्रा वास्ट इन्फॉर्मेशन, जे की BEDचं पुस्तक आहे ते आहे, ह्याच्यामधलेच भेटून जाईल. हे फडके प्रकाशनचं केलं तरी सफिशियंट आहे, कारण त्याच्यामधले एक्स्ट्रा काही जे आहेत ते मी त्याच्या नोट्स देतो, कारण हे पुस्तक तर काय अवेलेबल होणार नाहीये. मग मला एवढं कसं काय माहीत, हे ऑलरेडी मी वाचलेले आहेत, मी मानसशास्त्राचा विद्यार्थी आहे, हे सगळं माझ्याकडे पुस्तक आहेत, याचा अभ्यास केलेला आहे. हे फक्त एवढे पुस्तक आहेत, आपल्याकडे ह्याच्यापेक्षा जास्त पुस्तक आहेत. सांगायला मी ढिगारावर पुस्तकं सांगितलेली असती, पण नाही, लिमिटेड आहेत. हेच पुस्तकं घ्या, याचाच अभ्यास करा. मग आता तुम्हाला हे सगळंच कुठं काय भेटत नसेल तर काळजी करू नका, ऑल इन वन नोट्स आपण देणार आहोत मानसशास्त्राच्या, जे की व्हिडिओच्या स्वरूपात असतील. ते अगोदर पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो.
मग त्यानंतर आपण त्याचे व्हिडिओज यूट्यूबवर टाकणार आहोत. त्याचे ऑलरेडी व्हिडिओ यूट्यूबवर आहेत जे की 2021ला TET झाली त्यावेळेस. मग फडके प्रकाशनचं पुस्तक सगळंच्या सर्व शिकवतं. मग त्याच्यामधल्या काही आणखीन गुप्त गोष्टी होत्या, गुप्त व्हिडिओज होते, गुप्त माहिती होती जी की परीक्षेला विचारण्यासारखी होती, त्याचे सुद्धा आपण व्हिडिओज टाकलेले आहेत. मग येणाऱ्या काळामध्ये आपण याच्या सुद्धा नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करू. जी काय आपण सब्जेक्ट वाईज सिलेबस सिरीज पाहत आहोत त्याच्यामध्ये 7 व्हिडिओ आहेत. आत्तापर्यंत मराठी झालं, इंग्लिश झालं, गणित झालं, बालमानसशास्त्र झालं. मग आता राहिलेले इतिहास आहे, भूगोल आहे, त्याचा आपण सिलेबस पाहू. मग त्यानंतर आपल्या चॅनलवर येणार आहे सब्जेक्ट वाईज टिप्स. 7 व्हिडिओ असतील, प्रत्येक विषयाच्या महत्त्वपूर्ण टिप्स, त्याच्यामधलं नेमकं काय वाचायचं, कोणत्या गोष्टी करायच्या आणि कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मार्क कसे घ्यायचे ते 7 व्हिडिओ येतील. आपलं टेलिग्राम चॅनल आहे टिप्स फॉर TET बाय अक्षय विरकर. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिसेल किंवा इथं फ्लॅश होत असेल ते तुम्ही क्लिक करून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. ठीक आहे. हे अशा पद्धतीचा होता मानसशास्त्राचा अभ्यास. आत्ता मला आणखीन हे व्हिडिओ स्टॉप करू वाटत नाही आहे, कारण मानसशास्त्र इतकं भारी आहे, इतकं भारी आहे, सांगायला भरपूर आहे, खूप काही सांगू शकतो, सांगू वाटतं. मग आणि घसासुद्धा कोरडा पडलेला आहे, पण कसं आहे लिमिट आहे. आत्ता फक्त आपण सुरुवात केलेली आहे अभ्यास करायला. हे सगळे व्हिडिओ झाल्यानंतर डायरेक्ट नोट्सला चालू करू. मग त्यानंतर डायरेक्ट आपण मानसशास्त्राचे लेक्चर घ्यायला चालू करू. आता तुम्हीच सांगा की आपण मानसशास्त्राचे नोट्स तर देणार आहोत, पण मानसशास्त्राचे लेक्चर सुद्धा घ्यायचे का, जे की आपण बोर्डवर चॅप्टर आहे त्या चॅप्टरमधलं काय काय महत्त्वाचं आहे ते आपण समजून सांगू. किंवा कुठले टॉपिक असतात, कुठला घटक असतो तो समजत नसतो, आपण एकदम साध्या सरळ भाषेत आणि उदाहरणासह समजून सांगू, जे की तुम्हाला परीक्षेसाठी उपयोगाला असेल. ते तुमच्यावर आहे. तुम्ही जर म्हणत असाल की आपण मानसशास्त्राचे सर तुम्ही मानसशास्त्राचे लेक्चर चालू करा, तर मी डोळे झाकून मानसशास्त्राचे लेक्चर चालू करतो. आपल्याला इथं जास्त काय लागणार नाही, फक्त फळा आणि पेन आणि कुठलाही एक चॅप्टर द्या, ते चॅप्टर आपण सुरुवात करून डायरेक्ट संपवून टाकू. बस एवढं लागणार आहे. फक्त तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की मानसशास्त्राचे लेक्चर चालू करायचे आहेत का. तुम्ही चालू करा म्हणलं की आपण लागलीच चालू करू, किंवा लाईव्ह सेशन घेऊन सुद्धा एक चॅप्टर कंप्लीट करू. तर ठीक आहे. असो, जेवढं काय महत्त्वाचं होतं तेवढं सर्वच्या सर्व सांगितलेलं आहे. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण पुढल्या विषयाचा सिलेबस पाहू. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काय फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. आणि याच्यातून तुमचा काही फायदा होत आहे असं वाटत असेल तर तो नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा फायदा होऊन जाईल. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊ.